नमस्कार. IBC मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता हे चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केले पाहिजे आणि कमेंट केले पाहिजेत. तर आता आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या 85 वर्षाच्या योद्ध्याबद्दल, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विशेष झंझावत दौरा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू केला आहे. एक 85 वर्षाचा योद्धा ज्यावेळी खरोखर इतक्या वयोवृद्ध अवस्थेत मनावरती घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी तुतारी या पक्षात महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांचा ज्या पद्धतीने जिथे भाजपच्या विरोधात नाराज असलेले जे नेते आहेत ते कशा पद्धतीने शरद पवारांच्या उपस्थितीत किंवा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत तुम्ही आता बघितलं आजचीला. संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांनी या 85 वर्षाच्या अवस्थेत पिंजून काढला आहे. कारण ह्यासाठी पिंजून काढलं आहे की त्यांना ह्या महाराष्ट्रातून महायुतीचं सरकार हद्दपार करायचं आहे. पण महायुती सरकार हद्दपार करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील NCP तुतारी गट जो शरद पवारांना त्यांच्या 12 डिसेंबरच्या वाढदिवसादिवशी 85 आमदारांची एक विशेष भेट द्यायच्या मनसुबेत आहे आणि तसा संकल्प संपूर्ण राष्ट्रवादीने घेतला आहे. महायुती सरकारच्यावर टीका करत असताना किंवा महायुतीच्या सरकारमधील प्रमुख नेते जे आहेत अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या 3 नेत्यापैकी त्यांनी जो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो टीकेची झोड उठवलेली आहे ते पाहून कुठल्याही महाराष्ट्रातल्या एका सामान्य नागरिकांना हा प्रश्न किंवा मतदारांना हा प्रश्न पडेल की निश्चितच देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासाठी किंवा OBC आरक्षणाला चेतावणी देण्यासाठी कारणीभूत असतील असं वातावरण शरद पवारांनी या गेल्या 15 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनवलं आहे. ज्या शरद पवारांनी पुण्यामध्ये सुनील टिंगरेंच्यावर जी टीका केली त्याच पद्धतीने त्यांनी काल परवा कागलमध्ये जो हसन मुश्रीफांच्या विरोधातील एक तगडा उमेदवार भाजपमधून NCPमध्ये राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करून घेतला समरजित घाडगेंचा. त्यानंतर आजच फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचे संकेत सूचित केले. याच्यावरून असं दिसून येतं की शरद पवार कोणत्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये पळत आहेत आणि त्यांना कशा प्रकारे या महाराष्ट्रावर महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. तसेच संपूर्ण राजकारणाचा जर सखोल अभ्यास केला किंवा त्याच्यावरती सखोल जर जाणकारी घेतली तर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याअगोदर प्रत्येक गोष्ट ही काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल तर हे कोणाला कोणत्या पक्षात प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा हे संपूर्ण सूत्र जी आहेत ती सर्व सूत्र शरद पवारांच्या हातात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्राची तर जबाबदारी दिलीच आहे महाविकास आघाडीने. त्यातच त्यांच्याच पुतण्याने म्हणजे अजितदादा पवारांनी गेल्या काही वर्षामध्ये जे बंड करून 40 आमदार फोडले होते त्यानंतर त्यांनी अजित पवार हा गट कोर्टाच्या माध्यमातून ते चिन्ह आणि तो गट आपल्या ताब्यात ठेवला. त्याच गटातील आज कित्येक आमदार शरद पवारांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि भाजपमधील सुद्धा जे काही नाराज लोक आहेत भाजपमध्ये जे काही म्हणजे अजित पवार इकडे येण्यामुळे जे काही नाराज लोक झाले ते लोकसुद्धा आज शरद पवारांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे सांगायचं इतकंच आहे की शरद पवार 85 वर्षाचे असताना देखील त्या वयाचं त्यांनी भान न ठेवता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून कशा पद्धतीनं काढायचा आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा जाणता राजाचं हे जे काही रूप आहे ते दाखवण्याचं काम शरद पवार तसेच NCPची टीम करत आहे. यामागे शरद पवारांना मार्गदर्शन स्क्रिप्ट लिहून देणं त्यांच्या मागे अनेक लोकांचा फौजफाटा तयार आहे. म्हणजे ज्या भागात जायचं त्या भागात तिथल्या स्थानिक नाराज उमेदवार भाजपला जे नाराज कंटाळून गेलेले उमेदवार आहेत किंवा राष्ट्रवादीच्या येण्याने तिथं उमेदवारी आपल्याला मिळणार नाही असे भाजप शिवसेनेचे शिंदे गटाचे जे लोक आहेत ते शरद पवारांच्या कॉन्टॅक्टमध्ये जात आहेत. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी शिंदे गटातील अजून एकही माणूस तसा शरद पवारांच्या गटामध्ये गेलेला नाही. एकनाथ शिंदेंचं ते श्रेय म्हणता येईल कारण एकनाथ शिंदेनेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यामुळे कदाचित महायुतीला थोडाफार त्याचा फायदा होऊन जाईल. पण शरद पवार ज्या पद्धतीने पळत आहेत त्या पद्धतीने महायुतीचे कोणतेही नेते आत्ता तुम्हाला म्हणजे एवढे धावपळ किंवा एवढ्या सभा किंवा लोकांच्यामध्ये जाणं येणं त्यांचं दिसत नाही.
काल औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीने व्यासपीठ सोडून पळ काढला किंवा त्यांच्या त्यांच्या विरोधात ज्या शिवसैनिकांनी, तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी किंवा अंबादास दानवेच्या गटाने ज्या पद्धतीने तिथे घोषणा दिल्या, त्या पद्धतीनं असं जाणवतं की राजकारणाचं एक विपरीत रूप महाराष्ट्राच्या सीमेवरती आलं आहे. आणि ते सीमेवरती येत असताना याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे महायुतीचं सरकार आहे. कारण त्यांनी जो मराठा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो आज पत्रू दिला नाही. त्यातच लक्ष्मण हाकेसारख्या माणसाला म्हणजे धनगर आरक्षण ला किंवा ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी आरक्षणाचे मोर्चे किंवा उपोषण चालू केलं. ह्या लक्ष्मण हाकेंच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भासवलं आहे. त्यामुळं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्यावर किती नाराज आहे, ओबीसी समाज किती प्रकारे नाराज आहे, हे अजून आपल्याला येत्या पुढच्या काही दिवसात मताच्या रूपात आपल्याला समजणारच आहे. पण महायुतीनं जे काही आत्ता लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून जे काही अजून स्थिरता ठेवलेली आहे किंवा जे काही मताची टक्केवारी ठेवली आहे, ते अजून तरी काही ढासळलेली नाही. पण एक 85 वर्षाचा योद्धा ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहे, पक्षप्रवेश देत आहे, त्या पद्धतीनं महायुतीमध्ये तसं काय अजून दिसत नाही आहे. कारण महायुतीचं जे सरकार आहे किंवा महाविकास आघाडीचे जे विरोधी बाकावर असणारे जे लोक आहेत, त्यांच्यातले कोऑर्डिनेट आणि महायुतीमधलं कोऑर्डिनेट अजून असं म्हणावं असं झालेलं नाही आहे. कारण महायुतीमध्ये अजूनही वरिष्ठ पातळीवर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती आहे. पण अंतर्गत भाजपच्या त्रुटीमुळे भाजपचे नाराज लोक हे देवेंद्र फडणवीसांना पसंती देत आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये तसं काही दिसत नाही आहे. कारण महाविकास आघाडीची सगळी धुरा ही शरद पवारांच्या खांद्यावर आत्ता दिलेली आहे. कारण त्यांना माहीत आहे की शरद पवारच आपल्या महाविकास आघाडीला ह्या महाराष्ट्र विधानसभामध्ये तारू शकतात. नाहीतर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सुद्धा सरकार ह्या ठिकाणी बनू शकत नाही. पण ह्यातच काल BRSची संपूर्ण टीम बऱ्यापैकी शरद पवारांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की त्यांचं ह्या महाराष्ट्रामध्ये 27 लाख वोटिंग आहे BRSचं. आणि त्यातच BRSनं जे शंकरनाथ दोंडगे असतील, बच्चू कडू असतील, वामनराव चटप असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, यांनी तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये स्थापन करून ह्या तिसऱ्या आघाडीचा महाविकास आघाडीला फायदा होईल की महायुतीला फायदा होईल हे सांगण्यासाठी त्यांनी जो काही MRS म्हणून महाराष्ट्र राष्ट्र समिती जी स्थापन केली आहे, त्या पक्षाचे उमेदवार किती महाराष्ट्रात उभा राहतील आणि कोणत्या पक्षातून किती त्यांना लिडिंग होईल यावरती निश्चितच ह्या महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. पण येणाऱ्या काळात शरद पवारांच्या अनुभवाचा आणि शरद पवारांच्या धावपळीचा म्हणजे एक 85 वर्षाचा योद्धा ज्यावेळी संपूर्ण लोकांचे धुरा सांभाळत असताना किंवा त्यांच्या जी भाषणं आहेत किंवा त्यांचं जे ज्या ठिकाणी स्वागत होते, त्यांच्या ज्या पद्धतीनं तिथं पक्षप्रवेश आहे, त्या पद्धतीने येणाऱ्या काळात निश्चितच महायुतीचं सरकार एक हाती येणं निश्चितच अवघड झालेलं आहे. आणि जर भविष्यात महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा झंझावात असाच राहिला तर निश्चितच राज्यामध्ये त्रिकुश अवस्था निर्माण होईल. म्हणूनच शरद पवारांनी या MRSच्या काही नेत्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा शरद पवार आहेत. त्यातच आज त्यांच्याच पक्षातील स्वघरी परतलेले बच्चू कडू यांनी देखील महायुतीवर टीकेची झोड उठवली. म्हणजे एकंदरीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या एक भौगोलिक बॅकग्राऊंडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेची झोड शरद पवारांनी चालू ठेवली आहे. कारण पक्ष फोडाफोडी कसा केला, पक्षातील लोकांना कसे दुसऱ्या पक्षाचे फोडाफोडी करून त्यातील लोक आपल्याकडे घेऊन सत्ता स्थापन केली, मराठा आरक्षणाला कशा पद्धतीने विरोध केला किंवा अन्य गोष्टीला म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल किंवा अन्य दुधाचा प्रश्न असेल, ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना उघड कशा पद्धतीने शरद पवारांनी सगळं म्हणजे राजकारणाच्या म्हणजे ह्या संपूर्ण आर्थिक ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसच कसे कारणीभूत आहेत हे शरद पवारांनी महाराष्ट्राला मात्र पटवून सांगण्याचं जे काही काम चालू केलं आहे, यामुळे निम्म्या महाराष्ट्राला बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीसांचा रोष सामोरे जावे लागणार आहे. यासाठी महायुतीने अजून कोणत्याही प्रकारचे प्री प्लॅनिंग केलं नाही. म्हणजे शरद पवारांनी ज्या पद्धतीने प्री प्लॅनिंग करून देवेंद्र फडणवीसच हे म्हणजे एक ब्राह्मण चेहरा महाराष्ट्राला नको आहे हे शरद पवार सांगण्यात यशस्वी झाले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच महाराष्ट्राची अवस्था ही त्रिकुश होईल का महाविकास आघाडीच्या खांद्यावरती मुख्यमंत्र्याची मुभा जाईल हे सांगता येत नाही आहे. पण शरद पवारचा हा झंझावात पाहिला तर निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन होऊ शकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.